होते सलीम आणि वसीम फ्रॉम अंदमान. ते BPEd कोर्ससाठी होते. तर कितीतरी वेळा मी कॉलेज हॉस्टेलमध्ये चोरून वगैरे राहिलो आहे त्यांच्यासोबत आणि पैसे खूप जेमतेम. तर ते 10 रुपयात 2 शेगाव कचोरी वगैरे मिळायची. तर ती एक सकाळी खायची, एक दुपारी खायची आणि रात्री ते लोक येताना कॅन्टीनमधनं जी आपली कॅरी बॅग असते त्या कॅरी बॅगमध्ये चोरून भात आणि वरण घेऊन यायचे. तर असे काहीतरी दिवस झाले. त्याच्यानंतर एक मित्राचा बंद पडलेला म्हणजे फ्लॅट होता असंच त्याच्या काकांचा आहे कसं. तर तिथे राहायचं आहे तर समोर लॉक असतं पण मग पवन भेलकर त्याच्या काकांचा फ्लॅट होता. असं मागून जायचं मग 3-4 दिवस तिथे झोपून काढायचे. लिटरली 2-3 दिवस असंही झालं की पगार 2-3 दिवसांनी होणाऱ्या रेक्टर शेवटी चक्कर मारत असतो महिन्याच्या. म्हणून मग 2 दिवस रात्रीच्या वेळी काय करायचं तर बस स्टँडवर फिरायचं. लिटरली तिथे झोपायचं एखाद्या असं. आणि सेम टाईम मी त्या बॅडमिंटन कोर्टमध्ये प्लेयर असतानाच तिथल्या मुलांना कोचिंग करून 3,000 रुपये महिन्याला यायचे. आणि मी त्याच बॅडमिंटन कोर्टचं शटर खाली टाकून 150 रुपयासाठी म्हणून तिथे ओला पोछाही मारायचो. तिथे हिरा चव्हाण म्हणून होते. हिरा हो ही वॉज द केअरटेकर. तर ते म्हणायचे की म्हणजे त्याला थोडंफार माहिती होतं की काय चाललं आहे आणि काय नाही. तर त्याचीच सायकल घेऊन मी हॉस्टेलला जाणं येणं करायचं. त्याच्याच सोबत बराच वेळा जेवण करायचं कारण तू मेसमध्ये गेल्यानंतर कोणी रोकटोक नव्हती करत की कोण आहे हा कशाला आला आहे. तर 1-2 वेळा जेवण करायला त्याच्याबरोबर जायचं. तो मला त्यावेळी 150 रुपये द्यायचा. पोछा वगैरे मारायचा तिथे आणि तिथेच 3,000 मला कोच म्हणून मिळायचे आणि मी तिथेच ॲज अ प्लेअर म्हणून प्रॅक्टिसही करायचो. तर हा थोडासा पिरियड गेल्यानंतर मग असं वाटलं की एवढ्या पैशांमध्ये काही होत नाही. मग मी तिथे माझ्याकडे आजही जपून ठेवलेली कॅब आहे इंडिया DTDC डोर टू डोअर कुरिअर सर्व्हिसचं पण काम केलं तिथे. पण एक गोष्ट नक्की की मी बॅडमिंटन कधीच थांबवलं. बॅडमिंटन कधीच थांबवलं. इवन मी एक किस्सा सांगायचा विसरलो. मी 10वीत असताना हेच बॅडमिंटनचा खेळ जास्त आणि अभ्यास कमी. मग अशीच विचारलं तर बॅलन्स असतं. तर लहान भाऊ आहे माझा वर. ही इज ऑल्सो नॅशनल सध्या महाराष्ट्राच्या टीममध्ये. आणि तो मला आला सांगत आला तिथं गेला म्हणे. असं म्हटलं काय बाबा म्हणणार आहे तुला रॅकेट तोडणार आहे खेळणं थांबवणार आहे. मी 2 दिवस घराच्या बाहेर पडून गेलो. मित्राच्या घरी थांबलो होतो आणि झालं असं की मग बाबांनी फोन केला माझ्या मित्राला. कुठे असतो आणि त्यांना माहिती होतं की हा ड्रामेबाज आहे कुठे ना कुठे गेला असेल. आज उद्या बोलणं होईल. पण त्या दिवशी मग बोलली की काय अशी करायची तुला तर ऐकू नको वगैरे वगैरे वगैरे. आणि मी त्या दिवशी त्यांना एकदा बोललो होतो की बाबा मी तुम्हाला एक नक्की सांगतो की माझं काही चांगलं पूर्ण हो पण भविष्यात या गोष्टीला घेऊन आपण बोलून असू. आणि त्या दिवशीपासून कधी मग त्यांनी मला बॅडमिंटनसाठी कधी थांबवलं वगैरे. आणि सेम गोष्ट एकदा इथेच झाली युनिव्हर्सिटीमध्ये असताना की मी एका टुर्नामेंटसाठी बाहेर गेलो होतो. त्यावेळी आमचं कम्युनिकेशन नव्हतं. तर व्हाईस चान्सलरनी एक ऑल इंडिया क्वालिफाय पहिल्यांदा झाले याच्यासाठी म्हणून मी तिथे सत्काराचा सोहळा ठेवला होता. फेलिसिटेशन प्रोग्राम. त्यावेळी मी नव्हतो आणि कोइन्सिडेंटली बाबा तिथे होते. तर बाबा तिथे असताना त्यांना पोडियमवर बोलवून तिथे सगळ्यांना बोलणं करून वगैरे. इवन आजच्या तारखेला माझ्या वडिलांनी मला पाहिलं नाही कसा खेळतो. म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे. आमचं बोलणं चालू असतं रेग्युलर. आणि काल रात्री एकदा बोलणं झालं. बोलले की माझ्याबद्दल जास्त चुकल्या करू. म्हटलं की हे नाही का. तर म्हणजे एकंदरीत असं की तो जो फेज होता ना खूप जास्त माझ्यासाठी असा त्रासदायक. खूप जास्त. मी ऐकून अक्षरशः पूर्ण मुलीची स्क्रिप्ट जशी असते त्याप्रमाणे एकदम इट्स रिअली व्हेरी व्हेरी टचिंग स्टोरी. बट वाईल दिस इज देअर आपल्याला काही फन मोमेंट्स पण असतात की आता सेलिब्रिटींना कोच करणं किंवा एवढा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये ज्या मजा होत्या त्या पण थोड्याशा आमच्यावर. नक्की ॲक्च्युली स्पोर्ट्स आलं म्हणजे मजा आलीच. म्हणजे खूप इकडले तिकडले प्रँक्स किंवा मग एक सांगायचं आहे मग मी नागपूरला असताना इकडे दारव्याला मॅचेस होते. तर दारव्याला त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. मी म्हटलं की मला आता सध्या अशा BA बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाशी ॲफिलिएटेड असलेल्याच टुर्नामेंट खेळतात. मी लोकल टुर्नामेंट खेळला तर मला बँक वगैरे लागेल किंवा मला पेनॉल्टी लागेल 5,000-1,000ची. तर
ते बोलले की आम्ही पैसे देऊ पण तू इथे येऊन खेळायला पाहिजे कारण तू सुरुवातीला पण इथे खेळून गेला आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की आणि तुझ्याच भरोशावर आम्ही एमएलएकडनं ते कॅश प्राईज वगैरे वगैरे काढलं आहे की हे येणार आहेत ते येणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली माझी सकाळची दिल्लीची फ्लाईट होती नागपूर. तर मी तिथे आलो, मॅच संपली, 11 वाजले असते आणि अकोला नांदेड नागपूर कंटिन्यू बसेस चालू असतात. पण त्या दिवशी मला वाटतं बायपासवरून चाललं होतं की काहीतरी. मी मित्रांबरोबर बसलो गप्पा मारत 1 वाजला 2 वाजला म्हटलं जायचं आहे जायचं आहे जायचं आहे. आणि थंडीचे दिवस भरपूर थंडी नोव्हेंबर आहे गेस. तर तिकडे जाताना काही मिळेच ना रात्री. मग तिथे MH31 एक टेम्पो दिसला. तर मी त्याला विचारलं जाणार आहे का? नाही नाही, मी अकोल्यावरून काही सामान घेऊन आलो, मला उद्या सकाळीच निघायचं आहे, माझा खूप प्रवास झाला हे झालं. मी म्हटलं त्याला थोडेसे पैसे जास्त देतो वगैरे वगैरे म्हणून त्याला कसं तरी कन्व्हिन्स केलं. तो कन्व्हिन्स झाला, अर्ध्या रस्त्यात गेला आणि खरंच त्याचे डोळे लागायला आय गेस बुरियरपच्या तेवढ्यात होतो आम्ही यवतमाळच्या जवळच. आणि त्याला मी म्हटलं की माझी उद्या सकाळची फ्लाईट आहे, मला कुठे पोहोचायचं नाही भाऊ, मी चालूच नाही शकणार, नाही तर गाडी ठोकेल मला कुठे. तर मी म्हटलं तू बाजूला बस. मी लिटरली तो एक दिवस मी नक्की आठवतो की मी त्या दिवशी रात्री तो जो छोटा हाती असतो मी तो चालवत मोठी बोरीपर्यंत गेलो होतो ना. तो एक किस्सा खूप खूप छान. इवन एक अजून आम्ही युनिव्हर्सिटीला खेळायला गेलो आणि एक मुलगी होती आमच्याबरोबर कल्याण. तर तिचा कुठला तरी बेस्ट फ्रेंड आनंदला राहायचा, वेस्ट झोन खेळायला गेलो. तर मला वाटतं तो कदाचित वेगळ्या अर्थाने त्यांनी तिला काहीतरी जवळपास 4-5 हजाराची चॉकलेट दिली होती. 4-5 हजाराची चॉकलेट दिली होती. मी, माझा सिनियर रितेश अनंतवार, टॉम थॉमस आणि मला वाटतं अमित गेडाम, आम्ही 4 जण होतो. आणि आमचं लक्ष होतं त्या चॉकलेट्स. अमित सगळ्यात भयंकर, आमच्या सगळ्यांमध्ये अमित सगळ्यात भयंकर. आम्ही बाजूच्या बोगीमध्ये होतो आणि ते बाजूच्या हा रात्री गेला. हा रात्री ते एवढे मोठे चॉकलेट घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर आम्ही पाहिजे तेवढे खाल्ले ठेवले आणि ते संपेच ना, कारण ते इतके मोठे होते. यांनी काय करावं, पुढच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही खाली उतरलो आणि तिथे जो कॅन्टीनवाला होता त्याला ते विकले. त्याला ते विकले आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला बडनेराला आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा ते पार्टी वगैरे केली. असे हे खूप सारे किस्से आहेत असे, स्पेशली याला मस्ती धिंगाणा खूप किस्से. जेव्हा हा एक सेलिब्रिटीज असते आणि आपण त्याला कोच करायचं असतं, तेव्हा ऑफकोर्स दे आर ऑलरेडी नोन, दे हॅव इस्टॅब्लिश्ड. ज्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते केलेलं आहे आणि त्यांच्यावर बसून त्यांना कोच करायचं इट्स समथिंग ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटी इन टर्म्स ऑफ प्रिपेरेशन ऑफ द माइंड. कारण हे फक्त फॅथम करायला की अरे एवढी मोठी सेलिब्रिटी आणि मी त्यांना कोच करणार करायचं. ऑफकोर्स तुझा एक्सपिरियन्स तुझं हे तर असतंच, पण फ्रॉम अ माइंड पर्स्पेक्टिव्ह काय तयारी करावी लागते की नाही. आता मी तिला जर मी कोच करणार आहे किंवा त्यामध्ये जे वेगळे चॅलेंजेस असतात की बाबा त्यांचे फॉर एक्झाम्पल विलियन कोच नखरे किंवा दोज एलिमेंट्स जे येतात किंवा त्यांनी बघणं नाही तू कोच असेल पण मला आय नो मोर फॉर एक्झाम्पल. आय एम नॉट सेइंग एनीबडी ऑफ देम वुड हॅव, बट इट इज नोन की असं हे असतं. तर ते काही एक्सपिरियन्सेस आले का तुला? ॲक्च्युली होतं असं की मी आधीपासून बॅडमिंटन ॲज अ प्लेअर म्हणून चांगल्या लेवलवर खेळला असल्यामुळे सायना किंवा मग सिंधू हे लोक आधीपासून मला ओळखायचे. तर मी जेव्हा त्यांच्या सेशनवर लागलो तर तो एक कम्फर्ट झोन आधीपासून होता आमच्यात की अरे अक्षय इधर कैसे, किंवा मग सिंधू म्हणत असेल की अण्णा किधर क्या हुआ है, मतलब एकदम उठा हो गया तो कोच वोच बन गया. तर मी ॲक्च्युली इंटर्नशिपसाठी गेलो होतो तेव्हाची गोष्ट. हां, पण मला समजा विचारलं गेलं की जसं केशरी हा जो वर्ल्ड रँकवर किंवा मग HS प्रॉड आहे, तर ॲक्च्युली कुठे ना कुठे एक स्वतःवर डाऊट यायला सुरुवात होऊन जाते की मी जे करतो आहे ते खरंच नीट करतो आहे. कारण मला त्यांची लेवल भलेही खूप चांगली असेल किंवा मग माझं स्पोर्ट्स सायन्सला घेऊन माझे सगळे डाऊट्स क्लिअर असतील किंवा मला माहिती आहे की कुठल्या स्ट्रोकचं एक्झिक्युशन कसं करायचं आहे किंवा मग स्टान्स तुमचा फॉलो थ्रू किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कसा असायला पाहिजे शटलबरोबर, हे सगळं माहिती असतानाही कधी ना कधी तुम्हाला एक क्वेश्चन मार्क येतो. कारण ते लोक ऑलिम्पियन आहेत, कारण ते लोक इंटरनॅशनल लेवलवर जाऊन मेडल्स घेऊन आले.
पण अशा वेळी मला मदत केली सियादतुल्ला म्हणून आता सध्या सिनियर कोच आहेत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडनं. तर त्या माणसाने मला मदत केली तू समजा सांगशील की उजव्या हातातली रॅकेट डाव्या हातात दोन्ही मारायची तरी ते त्याला ऐकावं लागणार. त्याला ते ऐकायचं नसेल तर त्यांनी अकॅडमी सोडावी असे काहीतरी. किंवा गोपी सर तुझ्याला गोपीच्या ॲक्च्युली मी कोच म्हणून जे काही कमवलं आहे ते खरं सांगायला गेलं तर त्याचं पूर्ण क्रेडिट मी त्यांनाच देतो. कारण तो माणूस नेहमी पाठीशी कुठल्याही गोष्टीसाठी नेहमी पाठीशी. कारण एखाद्या वेळी कारण अशा ठिकाणी तुम्ही जसं बोलले की अशा ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की ते मुलं इतक्या चांगल्या लेवलवर खेळलेले असतात आणि आपण जसं की आता माझं सगळ्यात हायेस्ट अचिव्हमेंट म्हटलं तर माझं इंटरनॅशनल पार्टिसिपेशन. पण हे लोक मेडलिस्ट आहेत. तसं अंडर-17 अंडर-15चे मुलं जे मेडलिस्ट आहेत आणि ती थोडीशी ते थोडंसं एक वय राहतं त्याच्यात ते काही वेळेसाठी वय असतात. मग ते येतील म्हणतील की अशा 4-5 जण जवळ येऊन असं बोलतील की अरे ऐसा करना है क्या, अच्छा हा घ्या ऐसा करणं पडतं आहे का, म्हणजे मुद्दामून तुमच्याची शहाणपण. आणि असा एक इन्सिडेंट माझ्याबरोबर झाला जेव्हा मी इंटर्न होतो तिथे आणि मी आलो आणि मला गोपी सर तिथे एक असा मोठा एक चांगला काच लागलेला आहे आणि सरांचं कॅबिन आहे. सरांनी विचारलं काय चालू होतं मी सांगितलं सर सगळे चालू. त्या माणसाने सरळ 7 दिवसासाठी सस्पेन्शन लावलं त्यांच्यावर. आणि त्यावेळी मग त्यांनी मला सांगितलं की आपण इथे आहोत म्हणून ते इथे. ॲक्च्युली हा कम्फर्ट झोन त्यांनी एवढा डेव्हलप करून दिला मला आणि कॉन्फिडन्स जेव्हा की मी सुरुवातीला जायचो लिटरली माझी ट्रीप अशी व्हायची की म्हणजे भीती म्हणून नाही पण मला माहिती नाही डाऊट असं होता की मी प्रॉपर फिडिंग करेल का. स्पेशली अशा लोकांना की जे मी कालपर्यंत त्यांना टी व्हीत पाहत होतो आणि आज मी यांच्या ट्रेनिंग सेशनला. हां तर मग ते असं होऊन जायचं की नाही आपल्याला 100% द्यायचं आहे व्यवस्थित द्यायचं आहे हे करायचं ते करायचं. पण मग आणि स्पेशली जे फक्त खाली खेळणारेच थोडेसे वेगळे ॲटिट्यूड होतात आणि जे चांगल्या टॉप लेवलवर खेळलेले आहेत त्यांना ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींची माहिती चांगली असते म्हणून ते गिव्ह अँड टेक पॉलिसी घेतात रिस्पेक्टला घेतात. त्याच्यामुळे म्हणून मग मला कधी हा इतका त्रास झाला नाही. पण हां कुठेतरी मला सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्ट्रगल करावं लागलं या गोष्टीला की नाही मी यांना असं बोलायला होतो म्हणजे फ्रेंड झोनमध्ये जायचं कम्फर्ट झोनमध्ये जायचं की डिस्टन्स मेंटेन करायचं. तुम्ही कमी बोलला म्हणजे तुमच्यात ॲटिट्यूड आहे, तुम्ही जास्त बोललं म्हणजे हा ओव्हर इन्व्हॉल्व होतो. ते मेनली तुम्ही सेलिब्रिटीला कोच करत असताना हे दोन खूपच हे राहतं की तुम्हाला हाय कोच आपण हाय हॅलो कैसा है बस आपण और कैसा चल रहा है कल तेरा इंस्टाग्राम पोस्ट दिखा ये दिखा वो दिखा. थोडं जरी जास्त गेलं ना तर मग त्या लोकांना काहीतरी वेगळं वाटतं. तर ॲक्च्युली मी डिस्टन्स मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी मला गोपी सर आणि सियादत सरांनी शिकवलं. इंटरेस्टिंग सेशन. if you don't mind. या प्लीज. National players or international players like Saina, PV Sindhu किंवा 17 मधले, so everyone comes with their own personal coach plus you are going as a national team coach. मग अशा वेळी त्या दोन कोचमध्ये क्लॅशेस नाही होत? नाही ते एक पर्सनल कोच बरोबर कुठे असतं I don't know. सी देअर इज अ वन कोच ही इज वर्किंग ॲज अ चीफ कोच गोपी सर गोपीच्या आणि त्याच्यानंतर मग एक पॅनल बनतं नॅशनल कोचेस. ओके. तर सिनियर नॅशनल कोच सियादत सर आहेत त्याच्यानंतर अनिल म्हणून आहे अरुण विष्णू केरला आणि असे जे 7 लोकांचं पॅनल होतं त्याच्यात मला यांनी कुठेतरी एक असिस्टंट कोच नॅशनल कोच म्हणून आम्ही टी व्हीवरती बघतो ना, सो व्हॉट इज द लाईक ओव्हर अंडरस्टँडिंग की ओके वेन द सायना कम्स विथ हर पर्सनल कोच लाईक फुले लागोचे और PV comes with but they are accompanying them with the whatever the international tournament happens. So एव्हरीवन ट्रेन अंडर okay, but स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया SSS. तर इट डिपेंड्स. समजा आता ॲक्च्युली आहे असं की माझी अपॉइंटमेंट समजा नॅशनल कोच म्हणून केली ही स्पेशल केस आहे. अदरवाईज 35 समजा असाल तरच तुम्हाला नॅशनल कोच म्हणून अपॉइंट केला जातं नाही तर नाही. मी स्पेशल केसमध्ये आलो तर मला जवळपास 35चा होईपर्यंत मला हे इंटरनॅशनल सर्किटमध्ये जे की आपण आता टी व्हीवर बघतो ते नाही पाठवू शकतो ऑफिशियल नाही पाठवू शकतो. इंडियामध्ये कुठेतरी होते टाटा ओपन किंवा मग सनराईज ओपन अशा ठिकाणी इंटरनॅशनल टुर्नामेंट्सला मला पाठवतील नो डाऊट सगळ्या कोचेस किंवा मग टीमबरोबर. आणि कोचेस 3-4 जण जातात 3-4 जण कुठल्या सेशनवर. जसं आता मागचे 3 महिने समजा मी सायनाचं सेशनवर आहे तर त्या मॅचेसला जाताना मी सायनाच्या मागे बसेन किंवा मग लास्ट मोमेंट समजा 2 मॅचेस क्लॅश होतात की कोर्ट नंबर 1 वर आणि कोर्ट नंबर 4 वर. अशा वेळी सिनियर कोच म्हणजे गोपी सर इंडियावरून कॉल करून सांगतील की कोणी कुठला मॅच तर तिथे मल्टिपल कोचेस म्हणून नाही आहे ड्युटी असाईन केलेली ना. प्रश्न भरपूर आहेत आपल्याला अजून काही प्रश्न
at your early age you have faced number of difficulties. How did you overcome that emotional stress and be always a positive mind to achieve this dream? मे बी आय कॅन से माझ्यात एक चांगली गोष्ट मी असे म्हणेन की मी हेट नाही करत कुठल्याच गोष्टीला, मी राग नाही ठेवत. इवन त्यावेळेची माझी अंडरस्टँडिंग अशी होती की आई आणि बाबा स्वतःच डिस्टर्ब आहे, मी पण डिस्टर्ब आहे, लहान भाऊही डिस्टर्ब आहे. तर अशा ठिकाणी मी त्यांना ब्लेम करून करायचं, मी त्यांच्याकडे जाणं, मी माझं रडत घराणं सांगणं किंवा मग परत लहान भाऊ परत त्याला फोन करणं, त्याला विचारपूस करणं ही माझी ड्युटी. पण मी कधीच या गोष्टींना घेऊन त्यांना ब्लेम केला नाही किंवा मग राहिला असा इमोशनल सपोर्ट. येस देअर वॉज सम कुणीतरी होतं माझ्यासोबत त्यावेळी. तर ती होती, त्याच्यामुळे म्हणून बराचसा जो स्ट्रेस किंवा मग कुठेतरी एक इमोशनल सपोर्ट लागतो किंवा स्ट्रेस आउट करायला एखादी जागा लागते. तर हां, एक कोणीतरी होतं. Very difficult to overcome that. Stress is very, unless one is very strongly determined or positive mind, then only you can overcome, and what you have achieved is a creditable thing, not an ordinary thing, what you have now in the position. So, even for small instance in our life that disturb your mind and keep you make into negative things. If you always remain in positive mind and achieve the things. So that is how is some source or some force must be there, energy must be there. How did you get that energy from there? So actually, from starting my thoughts was super clear. म्हणजे मला एका ठिकाणी थांबायचं नाही, अजिबात नाही, कधीच नाही. मी सॅटिस्फाय नसतो कुठल्याच गोष्टींनी नाही. मी नॅशनल खेळलो, नॅशनल खूप सारे लोक खेळतात. मी नॅशनल चॅम्पियन झालो, ते तर दरवर्षी कोणी ना कोणी होते. नॅशनल कोच झालो तर त्याच्यात तर 7 कोचेस आहेत. चीफ कोच झालं तर मग प्रत्येक देशाचा एक चीफ कोच असतो. मग तुम्ही ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेशन करतायत ॲज अ कोच म्हणून, तुमचा कुठला तरी एक स्टुडंट चालला आहे, तुम्ही कोच म्हणून चालला आहे, तिथे ते इतक्या देशांचे कोचेस येतात. तर मला असं वाटतं की ती जी भूक आहे किंवा त्या गोष्टीला घेऊन एक सॅटिस्फॅक्शन असतं की चला मी माझ्या आयुष्यात चांगलं कमवलं, हा माझा माइलस्टोन मी गाठला. तर मला असं वाटतं की तो माइलस्टोन नेहमी अपडेट करायला पाहिजे. एका ठिकाणी थांबायची गरज नाही कधीच कोणालाच. I have a question attached with that. आमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये असतं ट्रेन द ट्रेनर. सो नाव इन टुडेज वर्ल्ड वेन द न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग अप, ओके, public are going into the with the AI help or the any new tech instrumental help. So अशा वेळी साई किंवा तुम्ही how you guys are making yourself more comfortable with the new technology, how you guys are making yourself upgrade with the new technology and which is getting implemented in India or the at national level, so that the Saina or PV Sindhu sir can नवीन players, नवीन generation, but that needs to that is a cycle, no? Life cycle, so that has to be there. So how you guys are doing that? I guess you're talking about the technology. So just started match day. For an example, just started match day. So match day is a artificial intelligence based software. So it will record your match of 40 and 45 minutes. So after that, it will analyze all the strokes you played. So त्याच्यातले सक्सेसफुल किती होते, आउट किती होते, तुम्ही आउट किती उचलले. तर याच्यासाठी ॲक्च्युली रेग्युलरली स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया हे रेग्युलरली वर्कशॉप घेत असतात. इव्हन समजा स्पोर्ट्स सायन्समध्ये एखादा नवीन रिसर्च पेपर आला आहे कुठला, तर तो सगळ्या नॅशनल कोचेसबरोबर किंवा त्या नॅशनल पॅनल्सबरोबर कंटिन्यू शेअर होत असतो. किंवा मग फक्त शेअरिंग नाही म्हणता येणार, कधी कधी कंपल्सरी आम्हाला त्या झूम मीटिंग ओपन करून ते ऐकत राहावं लागतं. कुठला तरी एखादा फॉरेन कोच किंवा मग इंडियन कोणीतरी स्पोर्ट्स बॅकग्राऊंडचे रिसर्च पेपर घेऊन आलेला माणूस. तर या लोकांचे प्रॉपर रिसर्च असतात की डे बाय डे आपण ज्या काही नवीन गोष्टी अनलॉक करत चाललो आहे, स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्सला घेऊन, स्पोर्ट्स सायन्सला घेऊन, की वेट ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच स्पीड ट्रेनिंगची गरज का असते. या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला अपडेट करण्यासाठी म्हणून कंटिन्युअसली लिंक येत असतात आणि ज्या कंपल्सरी आम्हाला ते वेबिनार अटेंड करायची गरज पडते. कनेक्टेड टू टेक्नॉलॉजी आणि ॲक्च्युली ह्युमन फॅक्टर
इव्हन क्रिकेटमध्ये म्हणा किंवा सगळीकडेच मशीन्स आणि हे एवढी आलेली त्याचा रिअली मे बी आहे त्याला अजून चांगलं करण्याकरता डेफिनेटली फरक पडत असेल, पण त्या नसताना सुद्धा तुम्ही ती एक स्टेज क्रॉस करू शकता. राईट. आमच्याकडे नाही आहे शटल, म्हणजे ॲक्च्युली आहे शटल फेकायची मशीन, पण नॅशनल अकॅडमीला जी वन ऑफ द म्हणजे काय म्हणतात आपण एक रिनॉन्ड अकॅडमी आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियानी ग्रँट केलेली गोपीचंद अकॅडमी, आमच्याकडे ती शटल फेकायची मशीन नाही आहे. खूप साऱ्या अकॅडमीजमध्ये खूप साऱ्या अकॅडमी इव्हन फॉरेनला पण तुम्ही समजा म्हणाल कॅरोलिनामध्ये तिच्याकडे पण म्हणजे तिथे स्पेनमध्ये पण या सगळ्या मशीन आहेत, खूप ठिकाणी यूज होतात खूप ठिकाणी. पण हां आपण ते टिपिकल इंडियन जुगाडू लोक तर काही ना काही म्हणजे तिथे मशीनची फिडिंग फास्ट असते, तर बेटर आम्ही एक काम करतो आहे की आम्ही 2 कोचेस एका कोर्टमध्ये उभे राहतो, मग अल्टरनेट मल्टी फिडिंग. मी माझ्या डोक्याने कुठेतरी शटल मारेल, हा दुसरा मारेल, मी तिसरा, मग तो चौथा, मग मी 5वा आणि तो 6वा. तिथे कुठे ना कुठे त्या सगळ्या गोष्टींची गरज पडलीच पाहिजे किंवा ते इक्विपमेंट्स घ्यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. असं गरजेचं नाही. I have one more question. Sorry, I have so many questions. ज्यावेळी तुम्ही कोचेस ओके ॲज यू सेड की तुम्ही नॅशनल प्लेयर्स इंटरनॅशनल प्लेयर्सला कोच करता तेव्हा तुमची एक मेंटल स्ट्रेंथ असते, तशीच ज्यावेळी हे मोठे प्लेयर्स आहेत, ज्यावेळी गोपीचंद सर खेळायचे किंवा सानिया खेळते, आता सिंधू खेळते, वेन दे आर गोईंग अगेन्स्ट द इंटरनॅशनल प्लेयर लाईक कॅरोलिना फ्रॉम स्पेन, ओके how you guys train their minds to face that pressure, okay, but it is a pressure of the 1.5 billion people now, okay, and plus त्यांचं एक मेंटल स्ट्रेंथ ती कशी ताकद तयार करता तुम्ही लोक, हाऊ यू बूस्ट देम यू नो, बिकॉज दे विल ऑल्सो गोईंग इन टू द सम सॉर्ट ऑफ यू नो एव्हरीवन हॅज देअर पर्सनल लाईफ, सम पर्सनल सोरो इज देअर समवेअर, हाऊ यू नो help them to overcome that and goes into that दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. हां. आपण म्हणतो ना हो 70 मिनिट. तर आहे असं की सी म्हणजे होऊन असं जातं की आम्ही त्या लोकांना काही सांगण्याऐवजी ॲक्च्युली इनिशियल स्टेजला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगावं लागतात किंवा बोलावं लागतं. जसं एखादा अंडर 15चा मुलगा पहिल्यांदा इंटरनॅशनलला चालला आहे किंवा मग 17चा मुलगा, पण तुम्ही समजा बोलत असाल की जे सिनियर्समध्ये एशियन गेम्स किंवा मग कॉमनवेल्थ किंवा मग ऑलिम्पिक खेळत आहेत ते लोक आम्हा लोकांपेक्षा सुपर स्ट्रॉंग असतात, म्हणजे त्यांचा माइंड पॉवर जो आहे किंवा मग त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती फक्त आणि ते मेंटल स्ट्रेंथच्या भरोशावर खेळतात ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण म्हणतो ना एक्सपिरियन्स काउंट होतो, तर तो एक्सपिरियन्स त्यांना आत्ता मिळालेला नाही, तर मागच्या 8-10 वर्षापासून त्या इंटरनॅशनल सर्किटमध्ये खेळतात. फक्त एका गोष्टीची कमी असते ती म्हणजे एकदा मॅच जिंकण्याची. अंडर 15मध्ये ते एखादी मॅच जिंकतात इंटरनॅशनल सर्किटला, ऑटोमॅटिकली त्यांचा कॉन्फिडन्स लेवल अशा ठिकाणी चालला जातो की त्याच्यानंतर इव्हन कोचेसला किंवा मग आमच्याकडे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट पण असतात, त्या लोकांना पण सांगायची गरज नाही, अजिबातच नाही. कारण ॲक्च्युली हे असंच आहे ना कुठेतरी की डू ऑर डाय, म्हणजे आणि हे जे म्हटलं जातं ना की हार जीत तो चली रहती, हे नसतं सगळंच, असं काहीच नसतं. फक्त जिंकणं किंवा हारणं. हां आज खेळतोय, आज जिंकेल, उद्या समजा हारलो तर मग मला पुढच्या 3 महिने वेट करावं लागेल परत जिंकण्यासाठी, तर ते जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माय सॉरी लाईक कॅरोलिनाला हरवायचं ओके इट इज द बिगेस्ट चॅलेंज. बस एकदा ऑलिम्पिकमध्ये आपण तिच्याशी हारलो तर 4 वर्ष आपल्याला वाट बघावी लागणार तिला परत हरवायला ऑलिम्पिकमध्ये. सो यू नो दॅट आय नो आय वॉन्ट टू नो दॅट फॉर यू नो दॅट्स स्ट्राईक की बिफोर ऑलिम्पिक आय गेस 3 months बॅक, हां त्या ऑलिम्पिकच्या 3 महिने आधीच मला वाटतं कॅरोलिना आणि सिंधू खेळत असताना सिंधूनी स्ट्रेट टू काढलं. आणि हे आता खेळत नाही, हे इंटरनॅशनल सर्किटमध्ये खेळताना याच्या आधी 7-8 वेळा एकमेकांसोबत खेळून झालेलं असतं यांचं. तर त्याच्यामुळे ते मेंटली असं अजिबात होत नाही की कुठला तरी एखादा प्लेअर चुकून आला आणि एकदमच इंटरनॅशनल सर्किटमध्ये खेळायला लागला, असं होत नाही. आता एक रिसेंटली एक आला आहे मुलगा 19-20 वर्षाचा आहे कसं, आणि तो चांगल्या प्लेयर्सला हरवायला लागला, असं मी पहिल्यांदा पाहतो आहे मागच्या 20 वर्षामध्ये. नाहीतर हे सगळे एकमेकांसोबत खेळून जसं आता डिस्ट्रिक्ट खेळतोय आपण, डिस्ट्रिक्टमध्ये आज मी जिंकतोय, उद्या तुम्ही जिंकतोय, तर हे जे चालू आहे ही रायव्हलरी मागच्या 5 वर्षापासून चालली. सेम इंटरनॅशनल लेवलवरची रायव्हलरी यांची 8 आणि 10 वर्षापासून चालली. त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं की एका ऑलिम्पिकमध्ये हारल्यानंतरही 3 महिन्यानंतर जी सुपर सिरीज येणार आहे किंवा मग वर्ल्ड टूर येणार आहे किंवा मग एखादा ग्रँड पिक्स येणार आहे, ॲटोमॅटिकली आपण तेव्हा आणि ते 3 महिने त्यांच्यासाठी खरंच खूप हे असतं, म्हणजे
त्या एका दिवसाला आठवून 3 महिने काम करवायचं आहे आणि काल जेवढे एफर्ट्स टाकले त्याच्यापेक्षा अजून जास्त एफर्ट्स आज टाकायचे. या माइंडसेटने काम कनेक्टिंग क्वेश्चन आहे जो देवेंद्र आता विचारला की तुम्ही एक खेळत असता कंटिन्युअसली, तुम्ही कंटिन्युअसली जिंकत असता किंवा तुमचा एक झिगझॅग पॅटर्न पडत असतो, काही जिंकताय काही हारताय. स्पोर्ट्समध्ये ज्यावेळी आपण बोलतो की एक बॅड पॅच म्हणून वर्ड असतो, याचा बॅड पॅच चालला आहे आता सध्या. तर त्या बॅड पॅचमध्ये तुम्ही खेळाडूंना कशी मदत करता आणि त्यांना वरती कसं घेऊन येता? याला ॲक्च्युली याच्यासाठी आम्हाला एक स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणून एक सब्जेक्ट होता. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा सांगितलं जातं की या 2-3 गोष्टी, एक तर काउन्सिलिंग, दुसरं म्हणजे ब्रेक, बॅडमिंटन सोडून दे 3 महिन्यासाठी खेळून थांब आणि नंतर वापस ये. आणि तिसरं म्हणजे रिवॉर्ड, छोट्या छोट्या, जसं की आता इंटरनॅशनल लेवलवर तुला मेडल्स मिळत नाही, मग एक काम करतो ऑल इंडिया सर्किटलाच खेळ, कॉन्फिडन्स परत बूस्टअप करण्यासाठी. इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना समजा 2रा-3रा राऊंड हारतोय, तू ऑल इंडियाला सेमी फायनलिस्ट किंवा फायनलिस्ट राहा. म्हणजे तुझी जी सुरुवातीची जर्नी आहे ती परत तू आठव, ती रिबिल्ड कर आणि परत इंटरनॅशनल लेवलला जाऊन परफॉर्म कर. एक तर स्टार्ट फ्रॉम झिरो ही एक पॉलिसी असते. अदरवाईज बराच वेळा असे प्रॉब्लेम जे ते एक्झाम्पल विराट कोहली आता जे झालं, लोक मारे म्हणतात मंदिरात वगैरे जाऊन आलं आणि नंतर 100 वगैरे करतोय तो, पण असं नाही आहे. कुठे ना कुठे त्यांच्या मागे कंटिन्युअसली सायकोलॉजिस्ट पण लागलेले असतात आणि तो क्वेश्चन त्यांनी स्वतःला विचारायचा की हे काय चाललं, हे काय चाललं. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, प्रत्येकाच्याच आयुष्यात होतं. मला इव्हन माझ्या पर्सनल लाईफमध्ये झालं आहे, स्पोर्ट्स लाईफमध्ये नाही पर्सनल, पण मग तुम्हाला अगेन स्टार्ट फ्रॉम झिरो जी पॉलिसी आहे तीच अप्लाय करावं लागते. हे असं का होते आणि नाही तर मग आपण त्या लेवलवर न खेळता स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्टअप करण्यासाठी खालच्या लेवलला आहे तिथनं चालू व्हा आणि परत मग त्या लेवलला रीच करा. हे काम करतो. आपल्यामध्ये बॅडमिंटन खेळणारे कोणी आहेत? तुम्ही खेळता मला माहिती आहे, तुम्ही खेळायचं. अजून कोणी बॅडमिंटन खेळतो? तुम्ही खेळायचं. मॅम खेळतो. मॅडम खेळशीस. तर तुम्हाला काही प्रश्न, यू हॅव एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू आस्क ॲज अ प्लेयर? I'm just a beginner. I just started for losing my weight. It's been like from 6 months I started going twice in a week. So just beginner. So I'm learning little things, but it's like really very interesting. Sorry for my voice today. My voice is not good. Actually, this question I have for the kids here in Qatar. We have a very busy life, and normally there is no space for the kids to go out. In India, में कैसे they will go and play something, some sort of sports, can play on street. But here we require some motivation to set them for the playing. So can you suggest something to from the grassroots level we can motivate them for sports? How to motivate the kids? So nowadays actually things are changed. So Yes. before everyone was on the ground. Today everyone is in the phone or somewhere in the TV or something like that. So better हम लोगों को उनको एडिक्शन ग्राउंड का लगाना है कंपेरेटिवली इस चीज़ की. सो बहुत सारे लोग हैं जो बोलते हैं कि दे विल प्रेफर कि माय किड ही इज़ गोइंग फॉर अ स्कूल, ही इज़ अ टॉपर, डांस अच्छा करता है, म्यूज़िक अच्छा करता है, स्पोर्ट्स अच्छा करता है, तो वो एवरेज ही बन के रह जाता है. सो बेटर लेट देम चूज समथिंग, उसको ही फॉलो करा किया उन्होंने तो इट विल बी मोर बेटर. क्योंकि वो इवन आई सॉ सो मेनी किड्स दोज वर कमिंग हियर फॉर ट्रेनिंग, तो उसका पापा आके बोलता है कि बहुत अच्छा डांस करता है. तो मेरा सवाल यही रहता है उसको इधर क्यों भेज रहे हैं, फिर उधर ही भेजो. But actually, I used to play cricket on the zonal level. Sports is something different from the other things. When you start playing some sports, you forget entire world. I used to play in the morning from during my injury days. I used to go to ground 6 in the morning. I play up to 9:30, 9 o'clock. And go to college when I in the evening also. And such a soothing experience. Any kind of sport, you will forget everything in the world. That kind of thing you cannot get it even from the gym, because gym or other kind of fitness regime will not give you such kind of motivation. And that means in the cricket, if I got out in a certain manner, so I will think about how I got it, how I got the edge, how I missed the ball, and bit of it. So all these things
thinks I think sports is sports for life. Actually, so I will suggest sports is important because in early ages, actually, it will improve decision making power of your kid. So he will learn failure is the first step of success. Otherwise, there are so many games. I have seen कि वो weekend tournament चलता है हमारे Friday, Thursday को. तो उसमें भी हारने के बाद किसी से रोना शुरू कर देते हैं. 2% कमाने के बाद रोना शुरू कर देते हैं. Actually, so sports important इसीलिए कि वो failure हुआ no problem. उसके बाद how to perform any task with the team. That is it is the one more reason, and especially अभी फिटनेस के हिसाब से बच्चों को बहुत ज़रूरी है. मतलब इवन वी आर हैविंग सो मेनी प्लेग्राउंड्स इन इंडिया. अभी भी हम लोगों को यहाँ पे ऐसा है कि कोई भी घर के बाहर निकलेगा, अरे 5 बज गए अभी खेलने जाना है. अरे यहाँ पे मैं देख रहा हूँ तो यहाँ पे ऐसा नहीं है एक्चुअली. मतलब क्लब हाउस या फिर नीचे जाके ऐसा बहुत कम बार देखते हैं. वो वीकेंड में जाते हैं कहीं तो भी अपने क्लासमेट के घर और वहाँ पे जाके कुछ के मतलब 1-2 आवर स्पेंड किए, उसके बाद में वापस आते हैं. सो थोड़ा अर्ली एज में मुझे ऐसा लगता है कि ओवरऑल डेवलपमेंट के पर्सनैलिटी डेवलपमेंट के हिसाब से बच्चों को स्पोर्ट्स बहुत ज़रूरी है. स्टॅमिना आणि याच्यावरती question आहे. मी पूर्वी बॅडमिंटन खेळायचो, आजकाल टेनिस खेळतो. टेनिस मी 1 तास खेळू शकतो, बॅडमिंटन 10 मिनटं पण नाही खेळू शकतो. कारण आय थिंक फास्ट आहे गेम एक्झॅक्टली. आणि लिटरली मी 10 मिनटं नाही बास बाबा, आता कपॅसिटी संपली. नाही तुम्ही प्रत्येक गेमसाठी ना एक वेगळा इंडिव्हिज्युअल्स वेगळ्या वेगवेगळी स्ट्रेंथ यामध्ये होऊन असं जातं की तुम्ही समजा मला म्हटलं की फुटबॉल खेळ तर मी पळू शकतो 14 मिनिट्स पळू शकतो, पण त्या स्ट्रेंथनी मी बॉल मारेल का, त्याच्यासाठी मला काहीतरी वेगळ्या एक्सरसाइजेस करावं लागतात. किंवा मग मला ते आधीपासून मला त्या गेमसोबत कुठे ना कुठे रेग्युलर त्याची सेशन्स घेणं, जाणं येणं, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर तुम्ही कुठलाही गेम खेळा असेल, कुठलाही तुम्हाला प्रत्येक गेमसाठी वेगळ्या एक्सरसाइजेस, वेगळ्या स्टॅमिना, वेगळे स्ट्रेंथ, ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडी स्ट्रक्चरच ॲक्च्युली चेंज होतं. जसं की आम्हाला समजा बॅडमिंटनमध्ये विचारलं की तुमचं बॉडी स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. आमच्यासाठी असं की अप्पर बॉडी थोडीशी थिन पाहिजे आणि लोअर बॉडी खूप स्ट्रॉंग पाहिजे. पण मी तुम्हाला टेनिसमध्ये विचारलं तर तुम्ही म्हणाल की फोरआर्म आणि शोल्डर स्ट्रेंथ खूप चांगली पाहिजे. आम्हाला शॉर्ट स्प्रिंट मारायचे, तुम्हाला स्प्रिंटसाठी थोडी जास्त जागा मिळते. तर ॲक्च्युली हे सगळे एकमेकांसोबत एकमेकांवर डिपेंड करते की आपल्याला शॉर्ट स्प्रिंट मारताना आपले हार्ट रेट्स किती असायला पाहिजे, किंवा एखादी लॉंग स्प्रिंट मारताना रिकव्हरी रेट काय आहे. पण हां, काही हाय इंटेन्सिटी स्पोर्ट्स असे आहेत की जो तुम्ही खेळला की ॲटोमॅटिकली तुम्ही बाकी गेमसाठी प्रिपेअर होऊन जातो. जसं ॲथलेटिक्स समजा तुम्ही करत असाल तर तुम्ही बरेचसे स्पोर्ट्स खेळू शकता. तुम्ही स्विमिंग करत असाल तुम्ही बरेचसे स्पोर्ट्स खेळू शकता. तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर तुम्ही बरेचसे स्पोर्ट्स कव्हर करू शकता. त्याच्यात स्ट्रेंथनिंग अँड कंडिशनिंगच्या एक्सरसाइजेस ज्या असतात बेसिक एका प्रत्येक गेमसाठी, त्या ॲटोमॅटिकली तुम्हाला दुसऱ्या गेमसाठी काम करतात. नेहमी आम्ही सेम ग्रुपच बॅडमिंटन खेळतो, तर अर्ध्या तासातच बास पावतो, बसा पाणी प्या. मला एक प्रश्न आहे, तर आहे शटलकॉक असतात बॅडमिंटनचा, जे फेदर असतात ते कुठल्या पक्षीचे असतात आणि व्हॉट इज द ऑन अ ग्लोबल लेवल व्हॉट आर द ऑर्गनायझेशन डुईंग टू सेव्ह दॅट पर्टिक्युलर बर्ड. मला बरेचदा प्रश्न नाही याच्यावर ॲक्च्युली पक्षी मेल्यावर ते पंख वापरतात Actually, आणि त्याची काय फ्रिक्वेन्सी आहे. अल्बेट्रॉस नावाचा पक्षी. तर मी ॲक्च्युली हे आर्टिकल वाचलं होतं, मला पण याचं काही जास्त माहिती नाही, पण मी जे वाचलं होतं ते की आम्हालाही असंच वाटायचं की हे पक्ष्यांना मारून बनवत आहे की मेल्यानंतर बनवत आहे. तर ॲक्च्युली आहे की एक सीझन असतो, त्या सीझनला ते पक्षी कुठल्या तरी मला वाटतं नॉर्थ पोलकडे जात असतात आणि त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर खूप सारे त्यांचे जे फेदर्स असतात ते सापडलेले असतात. मग काय केलं या लोकांनी, ते बर्ड्स जे आहेत ते काय म्हणतात त्याला, एक त्यांचं कन्झर्वेशन किंवा ते कन्झर्वेशन सुरू केलं आणि तो एक स्पेसिफिक पिरियड आल्यानंतर ॲटोमॅटिकली जेव्हा त्यांचे फेदर गळतात ते तेव्हा त्याच्यापासून बनवतात. आता तर आर्टिफिशियल पण यायला लागलं. आर्टिफिशियल झाले असं. अजून एक हां Actually, there is no governing body till now. Actually, we are working on that. So, and one more, Apex size, Apex
ॲपेक्स बॉडीजने ती स्वघोषित बॉडी आहे की आम्हीच चालवतोय आणि त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप जास्त त्यांनीच ठरवलेले आहे. म्हणजे वर्ल्डचं बॅडमिंटन एकीकडे चाललं आहे, त्यांचं स्वतःचं काहीतरी वेगळं चाललं आहे. Actually, I want to add one thing because now actually my son is in some sports. So दो कोर्ट में हमारा क्लब प्रैक्टिस कर रहा है, दूसरे दो कोर्ट में कतर नेशनल टीम प्रैक्टिस कर रहा है. So अक्षय कोच was coaching there. So कतर नेशनल टीम मैनेजर उधर आ गया. पहले एक दिन ऐसे देखा. In 1 hour he came and asked me, when can you join us? कतर नेशनल टीम. Finger crossed. Actually, I am having meeting on 30th. तर होपफुली मी आतापर्यंत यंगेस्ट नॅशनल कोच होतो. मी कदाचित पुढच्या महिन्यापासून यंगेस्ट चीफ नॅशनल कोच जगातला पहिला राहील यंगेस्ट. एक और बात है कि Akshay coach is the only one coach who changed all attitudes of all parents. Like everyone needs Indonesian coach in Qatar. Everyone needs Indonesian coach. पहले बार एक इंडियन कोच का डिमांड आया वो अक्षय कोच का पूरा अक्षय, एक जनरल प्रश्न येतो म्हणजे दिस इज मेनली फोकस ऑन पेरेंट्स हू आर हॅव्हिंग यंग किड्स लाईक शौकत और आशिष और अभिजित. लहान मुलं जेव्हा असतात, इन माय केस ऑल्सो, की आपण एक जसं तुझ्याकडे घरी कसा ऑलरेडी स्पोर्ट्सचा ॲटमॉस्फिअर होता, वातावरण होतं आणि मग ते डेव्हलप केलं, तुला एक्सपोजर मिळालं. तर बरेचदा होतं काय की लहान मुलं असतात तेव्हा टी पाहता पाहता नाचायला लागतात. अरे चला म्हणलं डान्सला टाकूया, कोणी गायला लागतं तर चला गायनाला टाकूया. ओके, असे बरेचदा होतं आणि 1-2 वर्ष काय पण पेरेंट्स करतात, कोणी स्विमिंगला टाकतं, कोणी पण ती कन्सिस्टन्सी राहते. ओके, दुसरा प्रश्न असा की पहिला असं की ती कन्सिस्टन्सी कशी डेव्हलप करायची, व्हॉट इज युअर ॲडवाईस टू द पेरेंट्स. दुसरा की आता इथे म्हणाला की शौकत म्हणाला की ते बिझी लाईफमध्ये आम्हाला वेळ मिळत नाही, तर आपल्या मुलांमध्ये स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हावी की आपण निर्माण करावी, त्याच्याकरता ॲज ए पेरेंट्स व्हॉट शॅल वी डू. आणि समजा ती आवड असेल तर पर्टिक्युलर स्पोर्ट्समध्ये त्याला कुठे इंटरेस्ट आहे किंवा त्याला कुठे इंटरेस्ट आहे हे कसं त्यांना कळेल, कारण हाऊ दे विल आयडेंटिफाय. फॉर एक्झाम्पल आपण विकेंड्सला कॅरम खेळतो लहानपणी, की अरे हा खूप छान कॅरम खेळतो, मग गणपतीत जा, तिकडे जा, आता आता कॅरम खूप चांगला करतो. क्रिकेट गल्लीमध्ये बॉलिंग करतो, काचा तोडतोय, त्याला बॉलर बनवा, असं मग बऱ्याच स्टोरीज आहेत. माझ्या घरी पण बरेच आहेत. आय हॅव सम नॅशनल प्लेयर इन टेबल टेनिस. माझा कझिन आहे, माझी मामी बहीण, शी इज सिंगर, शी इज डॉक्टर इन सिंगिंग. तर मी घरी बरंच बघितलं. पण अशा नवीन जनरेशनला, या जनरेशनला वेअर ॲज समबडी सेड दे आर ग्लूड टू द TV और मोबाईल और काही गॅजेट्स, त्यांना तू काय सांगशील, व्हॉट इज द ॲडवाईस. मी म्हणेल तर असंच की थोडंसं या गोष्टींना घेऊन मी जसं बोललो कुठल्या तरी एका स्पोर्ट्सशी कनेक्टेड ठेवायला पाहिजे, मला नक्कीच ठेवायला पाहिजे. आता त्याला इंटरेस्ट नसेल त्या स्पोर्ट्समध्ये तर जबरदस्ती पाठवायची गरज नाही. करेक्ट, जबरदस्ती पाठवायची गरज नाही. आणि ऑल व्हॉट ते नीड, मला असं वाटतं की एक चान्स. त्याला समजा आवडतं आहे कॅरम खेळायला तर नो प्रॉब्लेम, रोज संध्याकाळी बाबांसोबत कॅरम खेळायला हरकत नाही येते. पण कुठेतरी हे पण त्याला आपण सांगायला हवं की याला लिमिटेशन्स आहेत. आणि जसं माझ्याकडे इन्स्पायर बॅडमिंटन अकॅडमी माझी यवतमाळ, ज्यावेळी सिंधूचं मेडल आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अकॅडमीमध्ये 7 ॲडमिशन आला, त्याच्यातल्या 5 मुली होत्या, 2 मुलं. तर कुठेतरी इंटरनॅशनल लेवलवर, ग्लोबल लेवलवर हे जे काही चेंजेस चालले आहे, इंडियन ॲथलीट कुठेतरी मेडल्स घेऊन येतात, ॲटोमॅटिकली पॅरेंट्सचं अवेअरनेस वाढायचा. आता उद्या एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एखादा मुलगा जातो बॅडमिंटन खेळायला आणि त्याला असं वाटतं आहे की बॅडमिंटन मला नाही आवडत, पण हां माझं थोडंसं अट्रॅक्शन त्या फुटबॉलला घेऊन तिकडे, मला रोनाल्डो आवडतो, मी त्याला फॉलो करतो. तो मला असं वाटतं की त्याला तो चान्स लगेच द्यायला पाहिजे, कारण आमच्याकडे असेही पेरेंट्स हैं, हमारे पास ऐसे भी बहुत सारे पेरेंट्स हैं हमारा एकेडमी में कि जो बच्चा नहीं खेलना चाह रहे पेरेंट और अच्छा खेल रहे हैं, पर वो बच्चे को ज़बरदस्ती भेज रहे हैं क्योंकि उसका पापा बैडमिंटन खेलता था या फिर उसके पापा को वो देखना पसंद है. तो ॲक्च्युली आपल्याला कळायला हवं की त्यांचा इंटरेस्ट कशात आहे. आज बॅडमिंटन म्हणतोय, बॅडमिंटन खेळू द्या, उद्या फुटबॉल म्हणतोय, फुटबॉल खेळू द्या. 6वी 7वीपर्यंत विचारूच नका, काहीच विचारू नका. त्यांच्या मनात येईल ते करू द्या, एक गोष्ट पकडून ठेवेल, 100% एक गोष्ट पकडून ठेवेल. पहिला स्पोर्ट्स सोडेल, दुसरा सोडेल, तिसरा पकडेल, पण
त्याच्या इंटरेस्टनी जो स्पोर्ट्स तो पकडेल आणि